वदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. मागच्या वेळी मी त्याला बॉम्ब स्फोटमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. हर्षवर्धन भोसले त्याच्यातून सुखरूप निसटला. अहो किती वाजता येणार होती ती आणि आता वाजलेत किती पाहिलं का? अजून का नाही आली ती? त्या मृत्यूपत्रावरच आपलं नशीब अवलंबून आहे. धनाजी काकांनी मृत्यूपत्राच्या वाचनाला आसावरीने हजर राहायला हवं अशी अट का घातली असेल? सुरू करू. मी धनाजी शिवाजी माने. राजाराम पांढरे हे माझे मित्र असले तरी माझ्यासाठी ते नेहमीच माझ्या लहान भावाप्रमाणे होते आणि असतील. ही जबाबदारी ते स्वतःहून पार पाडायला तयार झाले असले तरी सुद्धा मी माझ्यातर्फे त्यांना 50 लाख रुपये त्यांच्या या कामाची फी म्हणून देतोय. ते माझ्या बँक बॅलन्स मधून त्यांना मिळतील. पण हे पैसे देऊन मी त्यांनी माझ्यावर केलेल्या उपकाराची परतफेड करू शकत नाही, कारण ती होणं शक्य नाही. तरीही कृपया त्यांनी माझी शेवटची इच्छा म्हणून ह्या रकमेचा स्वीकार करावा. सॉरी, कंटिन्यू करतो. हे सगळं सांगण्याची गरज वाटली म्हणूनच मृत्यूपत्रात याची नोंद केली. तसेच माझे मित्र रघुनाथ मोहिते यांना बरोबर घेऊन मी एक ट्रस्ट सुरू केलाय, ज्याच्या अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांसाठी एक मोठी शाळा उभारण्यात येईल आणि हे कार्य स्वतः रघुनाथ मोहिते करतील. त्यासाठी त्यांना माझ्यातर्फे मी 2.5 कोटी रुपये देऊ केले आहेत. ती रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात यावी. त्या रकमेचं पुढे काय करायचं हे ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे रघुनाथ मोहिते यांचा असेल. माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि ते त्या पैशाचा वापर शाळेच्या कामासाठीच करतील ह्याची मला पूर्ण खात्री आहे. ह्याशिवाय हर्षवर्धन भोसले यांना मी थोडं कर्ज दिलंय. त्या कर्जावर राजाराम पांढरे यांनी काही टक्क्याचं व्याज लावलं होतं. पण जर हर्षवर्धन भोसलेंनी त्यांचं काम वेळेत पूर्ण करून ठरल्याप्रमाणे पैसे परत केले तर त्यांचं ते व्याज आकारण्यात येऊ नये अशी माझी इच्छा आहे. अर्थात म्हणूनच ह्या मृत्यूपत्र वाचनाच्या वेळी आसावरी हर्षवर्धन भोसले हिने हजर राहायला हवं अशी अट मी घातली. पण आसावरीने ही गोष्ट हर्षवर्धन भोसले यांना सांगू नये. एवढंच नव्हे तर त्याची जाणीवही त्यांना होऊन देऊ नये ह्याची काळजी घ्यावी आणि ती तसं करेल ह्याची मला खात्री आहे. आसावरी मला माझ्या मुलीसारखीच आहे. तिचेही माझ्यावरती खूप उपकार आहेत जे कधीच मी फेडू शकणार नाही. हे पण सांगणं इथे गरजेचं आहे म्हणून तसं लिहित आहे.
आसावरीच्या सुखी संसारासाठी माझ्याकडून खूप खूप आशीर्वाद. नेहा शार्दूल माने, माझी सून. जिचे अनंत उपकार माझ्यावरती आहेत, तिच्यामुळेच माझा मुलगा मला परत मिळाला. एवढंच नाही तर तिनेच माझं घर, माझा बिझनेस सांभाळला. माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. माझ्यानंतर ती माझ्या मुलाचा, माझ्या घराचा आणि माझ्या बिझनेसचा योग्य तो सांभाळ करेल. म्हणून मी माझी उरलेली सगळी मालमत्ता, संपत्ती, जमीन जुमलात तिच्या नावावर करीत आहे. राजाराम पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने ही सगळी जबाबदारी सांभाळावी अशी माझी इच्छा आहे. नाही, मला हे मान्य नाही. मला हे अजिबात मान्य नाही. शार्दूल, तुला जे काही बोलायचं असेल ते आपण नंतर बोलूया. आत्ता ते महत्वाचं नाही आहे. आत्ता महत्वाचं आहे ते म्हणजे तुझ्या वडिलांच्या मृत्यूपत्राचं वाचन. नाही, मला हे मान्यच नाही. हा फ्रॉड आहे. माझ्या विरोधात रचलेलं हे षडयंत्र आहे. मला हे मृत्यूपत्रच मान्य नाही. शार्दूल, शार्दूल, अरे काका हो पण. नाही, बस बस. आपण हे मृत्यूपत्र वाचून पूर्ण करूया. काय चाललं असेल तिकडे? मृत्यूपत्राचं वाचन आतापर्यंत व्हायला हवं. शार्दूलचा फोन का आला नाही अजून? इकडे मलाच टेन्शन आलंय. जर शार्दूलच्या नावावर धनाजीरावांनी काही केलंच नाही तर? पण असं कसं शक्य आहे? तो तर त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. ते असं करणार नाहीत. पण तरी मला भीती वाटते. काय करू काही कळत नाहीये. प्रियंका, आहा. 2 तास होऊन गेले. आसावरीचा फोन कसा नाही आला अजून? मृत्यूपत्राचं वाचन अजून संपलंच नाही की काय? मृत्यूपत्र वाचतायत का महाभारत वाचतायत काही कळत नाही. एनिवे, आसावरीचा फोन येईलच. बघू. तो असा रिॲक्ट करेल अशी माझी अपेक्षा होतीच. आणि मला वाटतं कोणी असंच रिॲक्ट झालं असतं. पण शेवटी दादांची इच्छा महत्वाची. त्यांनी जे जे मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवले ते तसंच होणार. त्याला जर का कोणाला चॅलेंज करायचं असेल तर त्याला कोर्टात जाऊन केस लढवावी लागेल. आणि मला वाटतं दादांनी फार पुढच्या गोष्टींचा विचार करून त्यात सगळ्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. नेहा, तू या घरासाठी जे जे काही केलेस त्या सगळ्याचा सारासार विचारही त्याच्यामध्ये डोकवतो. म्हणून दादांची इच्छा शिरसाबंदी मानून तू त्यांची इच्छा पूर्ण करशील असं मला वाटतं. आसावरी, दादांनी जो विश्वास तुझ्यावरती दाखवलाय
त्या विश्वासाला तू तडा जाऊन देणार नाहीस अशी आशा मी बाळगतो. काका, धनाजी काकांची आज्ञा मी कशी मोडेन? मी तुम्हाला वचन देते, यातलं एक अक्षरही माझ्या नवऱ्याला कळणार नाही. फक्त आज मला इथे मृत्यूपत्र वाचनासाठी बोलवलं हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे घरी गेल्यावर मला त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागतील की मला इथे नेमकं कशासाठी बोलवलं होतं. तू फार तर त्यांना सांगू शकतेस की तुझ्या वडिलांच्या ट्रस्टच्या संबंधात दादानी जे पैसे दिलेले आहेत ते तुला समजावं म्हणून तुला इकडे उपस्थित राहायला सांगितलं होतं. काका, मला खोटं बोलायला नाही आवडत. मला असं वाटतं की मी शक्यतो हा विषय टाळेन. मी या विषयावर काहीही बोलणार नाही. ठीक आहे. तुला आणखीन काही बोलायचंय, विचारायचंय? नाही. मग जर का तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस. मी निघते, पण खरंच निघते. मी ज्या कामासाठी इथे आले होते ते काम झालेले नाही. घरी सगळे वाट बघत असतील, देवयानी पण वाट बघत असेल. काकूला सांग मला घाई होती म्हणून मी लवकर निघाले. येते काका. आसावरी, आसावरी, दादा आलास तू? आसावरी कुठे? ती धनाजी काकांकडे गेली ना. अरे ती कधीच गेली. त्याच्यानंतर मी दुपारी ड्रायव्हरला गाडी घेऊन पाठवलं तिला घ्यायला, तर अजून नाही आली ती घरी. अरे येईल दादा. अरे येईल काय? तिचा फोनही लागत नाहीये. मी 2दा फोन ट्राय केला. पुन्हा ट्राय करतो. लागला. हॅलो, काय ग, कुठे आहेस तू? हा, फोन तुझा लागत नव्हता. मी 2दा ट्राय केला तुला फोन. आणि बर, किती वेळ लागेल? हा ठीक आहे, चल. काय झालं? काय ऑन द वे, 10 मिनिटात पोहोचेल. बर, काय कसं वाटलं नागपूरचं ऑफिस? मस्त आहे दादा. आणि आपलं प्रोजेक्ट सॉलिड चालणार तिकडे. पण दादा, ती माणसं कोण होती रे? नाही, आपला कार्यक्रम एवढा छान झाला आणि त्यांच्यामुळे आपल्या कार्यक्रमाला गालबोट लागलं. असतात रे काही नतद्रष्ट माणसं असतात, ज्यांना दुसऱ्यांचं सुख बघवत नाही अशी. आपण लक्ष नाही द्यायचं. रस्त्यावरची कुत्री असतात ना भुंकणारी, तशीच असतात ही माणसं. सोडून दे. तू आता एवढी मोठी जबाबदारी स्वीकारली आहेस तर खूप जोमाने काम करायला हवंस. हो दादा, माझ्यापर्यंत मी पूर्ण प्रयत्न करेन. माझा विश्वास आहे तुझ्यावर. स्वीकारलेली जबाबदारी तू व्यवस्थित पार पाडशील, खात्री आहे मला. थँक्स दादा. चल, मी जरा फ्रेश होतो. हो. नाही, मला मान्य नाही आहे. मी हे मान्यच करू शकत नाही. हा अन्याय माझ्यावर. मी त्यावेळेला शुद्धीवरच नव्हतो आणि कदाचित बाबांना असं वाटलं असेल की मी कधीच बरा होणार नाही. आणि म्हणूनच त्यांनी त्या नेहाच्या नावावर सगळी इस्टेट केली. दिस इज नॉट फेअर बाबा. तुम्ही काय केलं ते? आता मी काय करू? कोणाकडे जाऊ? एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मी प्रियांका, ती कदाचित माझी मदत करू शकेल.
यस प्रियांका. बोल शार्दूल, तुझ्याच फोनची वाट बघत होते. झालं मृत्यूपत्राचं वाचन? हो झालं. मग काय, सगळी इस्टेट तुझ्याच नावावर झाली असणार. शेवटी एकुलता एकच आहेस ना तू. आता सगळ्या संपत्तीचा मालक तूच होणार, हो ना? मालक? कसला मालक? नोकर बनून राहायची वेळ आली माझ्यावर, आणि तेही माझ्या स्वतःच्याच घरात. काय? अरे पण झालं तरी काय? काय सांगू तुला, आमचे पिताश्री म्हणजे कर्णाचा दुसरा अवतार. सगळ्यांना दिलं वाटून आणि स्वतःच्याच मुलाला भिकारी करून सोडलं. शार्दूल काय बोलतोयस काय तू? अगं खरं तेच बोलतोय प्रियांका. ती कोणती आसावरी जिला आयुष्यात मी कधी पाहिलं सुद्धा नाही, तिच्या वडिलांना म्हणे कसल्या तरी शाळेसाठी 2.5 करोड रुपये दिलेत. आमचे हे पांढरे काका 50 लाख रुपये दिलेत त्यांनाही. आणि इतर सगळ्या इस्टेटीची मालकींची नेहा झाली आता. आणि स्वतःच्या मुलाला दमडी सुद्धा ठेवलेली नाहीये ग. आता माझ्याच घरात त्यांनी फेकलेल्या तुकड्यांवर मला जगावं लागणार, त्यांच्याकडे हात पसरावे लागणार, भीक मागावी लागणार त्यांच्याकडे. प्रियांका, माझ्या नशिबाने खूप मोठी फसवणूक केली माझी. एका झटक्यात होत्याचं नव्हतं करून टाकलं बघ. वाट लागली का माझी, वाट लागली आहे. नाही शार्दूल, तुझी वाट नशिबाने नाही तर तुझ्या घरात बायको म्हणून वावरणाऱ्या नेहानी लावली. तिच्या भोळ्या बाबड्या चेहऱ्यामागे एक फार पाताळयंत्री स्त्री लपली आहे. वा, काय सॉलिड प्लॅनिंग केलंय तिने. तुझ्या वेडेपणाचा फायदा घेऊन करोडोची इस्टेटीची मालकीण झाली ती. तिला कदाचित माहिती नसेल, तू एकटा नाहीयेस. तुझ्याबरोबर मी आहे, ही प्रियांका. आणि मी तिचा प्लॅन कधीच सक्सेसफुल होऊन देणार नाही. शार्दूल, आपल्याला काहीतरी करायला हवं. तुझ्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर द्यायला हवं शार्दूल. अगं पण प्रियांका, मी काय करू शकतो आता? माझ्या हातून वेळ निघून गेली आहे. आपण आता काहीही करू शकत नाही. नाही शार्दूल, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपण एखादा चांगला वकील बघू, या विषयावर आपण त्याच्याशी डिस्कस करू. मला खात्री आहे की ह्यातून काही ना काहीतरी मार्ग नक्की सापडेल. अगं माझ्या समोरचे सगळे मार्ग बंद झालेत प्रियांका, मला काहीच सुचत नाहीये. शार्दूल, तू पॅनिक होऊ नकोस. रिलॅक्स, मी आहे ना. हे सगळं ठीक करेन. तू स्वतःचा तोल जाऊ देऊ नकोस. तू वेळेवर गोळ्या घे आणि शांतपणे झोप. डोंट वरी, सगळं ठीक होईल. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? अगं तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तर तुला फोन केला. नाही एकदा वाटलं होतं हर्षवर्धनलाही फोन करावा, पण नाही शार्दूल, तुझ्या माझ्या व्यतिरिक्त हा विषय कुणाच्यातही डिस्कस करू नकोस. आपण दोघं मिळूनच काहीतरी मार्ग शोधून काढू. मी लवकरच एखादा चांगला वकील बघते, त्याच्याशी सविस्तर बोलते आणि तसं तुला कळवते. शार्दूल, आपल्याला कायद्याचा आधार घेऊनच पाऊल उचलावं लागणार आहे. त्या नेहाच्या पाठीशी तो राजाराम पांढरे उभा आहे आणि त्याला शह देण्यासाठी आपल्याला तेवढाच हुशार वकील बघावा लागेल. प्रियांका, पण हे सगळं होईल ना? डोंट वरी डार्लिंग, मी आहे ना. जोपर्यंत ही प्रियांका तुझ्या बरोबर आहे ना प्रियांका, तोपर्यंत तुझं काहीही वाईट होणार नाही. ट्रस्ट मी. ओके, बाय. ओके, बाय. प्रियंका
मीनाक्षी, मी माझ्या मिस्टरांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. तर त्यात मला किती यश मिळेल देव जाणे. मिळेल ग, नक्कीच यश मिळेल. असं म्हणतात की चांगल्या लोकांच्या मागे नेहमीच देव पाठीराख्यासारखा उभा असतो. आणि शिवाय तू ज्या बिल्डरसोबत हे प्रोजेक्ट सुरू करतेस ना, त्याचं नावही खूप मोठं आहे. माझे मिस्टर सांगत होते की तो खूप चांगला बिल्डर आहे आणि खूप चांगला माणूसही. मलाही तसंच वाटतं, पण तरीही मनात किंतु परंतु येतच ना. कारण बरेच वेळा ज्या माणसावर आपण विश्वास टाकतो तोच माणूस आपला विश्वासघात करून मोकळा होतो. हो, पण सगळी माणसं तशीच नसतात शारदा. त्या हर्षवर्धन भोसलेसारखी.